फिल्टर सर आव ना फिर सर माझ्या अभिनयाच्या जोरावरून तुम्हाला ओळखलं असेलच मी कोण आहे ते. हो ऑफकोर्स. आणि जे ओरिजिनल आहे ते बांबू घेऊन निघालेत. तर मी तुमच्या दुनियादारी सिनेमातला श्रेयस. तुला कळतंय ना काय बोलतोय. त्यांचा दुनियादारी इस्मन कलर होता, तू डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये घेऊन चाललायस. असा मला माहिती आहे माझा अपमान केल्याशिवाय तो घशाखालून आणलं जाणार नाही म्हणून. शट अप. अरे काय शटाप, मी जे खरं ते बोलतोय की नाही. मला सांग, दुनियादारी मध्ये श्रेयसचा मृत्यू झाला होता ना. हो बाबा झाला होता, पण ते आम्ही नाटक केलं होतं. माझ्या डेट्स मॅच होत नव्हत्या, मी खूप बिझी होतो. मामी म्हटलं काम करू, माझा नाकाचा घाणा फुटलाय, रक्त निघते असं दाखवून मी मेलो. संपला. ए लक्षात घे, सिलेंडर खालचं झुरळ आणि श्रेयस कधीच मरत नाही. तू मेलायस पहिल्या पिक्चर मध्ये. चला. हो बाबा मेलोय, पण आज माझा आत्मा इकडे भटकणार आहे. माझे मित्र माझ्याबद्दल काय विचार करते मी सगळं ऐकणार आहे. तुला सांगतो आब्या, जाम मजा येणार आहे, जाम मजा येणार आहे. लाडाची ग प्रेमाची उदारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. जिंदगी हसती तू हसल्यावर, तू तर लय भारी रे. उजळतय जग तू. दादा कसा आहेस दादा? किती वर्षांनी ऐकलं रे हा आवाज. किती वर्षांनी दिसलास तू. पण प्रश्न तोच आहे वर्षानुवर्षाचा, मला कास्ट कधी करणार आहे? पण एनिवे काय चालू आहे तुझं? हे बघ, तू श्रेया नाही, शिरीन आहे, शिरीन. आ? आणि तो तुझा दादा नाहीये, मी आहे तुझा दादा, प्रीतम उर्फ सुशांत शेलार. हा. दादा हा. मी तुला लोणावळ्याची चिक्की आणायला सांगितली होती, काय झालं? हो, आणली दुबईवरनं आणली. काय लोणावळ्याची चिक्की दुबईवरनं कशाला आणली असशील? क्योंकि हम सस्ती चीजों का शौक. एनिवे मी काय म्हणते, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. यार मला पण ना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं दादा बोलायचं. मला आधी बोलू दे ना प्लीज. नाही, नाही. अरे किती दिवस ऐक ना मला तुला शिरीन, सांगा- त्याला बोलू दे ना. अगं मागच्या पार्ट मध्ये बिचारला कमी डायलॉग होते, आता तरी बोलू दे. अरे सॉरी सॉरी सॉरी, माझा आवाज त्यांना ऐकू जाणार नाही. मी आत्मा आहे ना. OMG रोड. ठीक आहे दादा तू बोल. शिरीन खरं सांग, श्रेयस गेल्यापासून तू खूप एकटी पडलीस. तुझा एकटेपणा बघवत नाही मला. खरंच दादा माझ्या एकटेपणाचा तुला एवढा त्रास होतोय? सांग ना. हो, कारण कारण तू एकटी घरात असलीस ना की काहीच्या काहीच उद्योग करत असतेस ग. म्हणजे रस्त्यावरून येण्या जाणारा दगड मारतेस, कांदे मारतेस, बटाटे मारतेस, समोरच्याची बेल वाजून पळून जातेस, समोरच्याची रांगोळी पुसतेस, आणि ह्या सगळ्याचा त्रास मला होतो. मला हो दादा, पण मी काय करू तूच सांग ना. काय ह्या एकटेपणाने घर खायला उठतं आणि मग मी प्यायला बसते. कोल्ड्रिंक प्यायला बसते आणि मग मी काय करते माझं मलाच कळत नाही रे. बघितलं किती प्रेम करते शिरीन माझ्यावर. मला माहितीये माझा एकटेपणा तुला बघवत नाही, म्हणून मी तुझ्यासाठी एक जोडीदार शोधलाय. काय? येस. कोण आहे तो दादा? तू ओळखतेस त्याला? मी ओळखते. हा. एक मिनिट, म्हणजे आता माझी शिरीन कोणासोबत पण फिरीन? या दाजी या. दाजी गेले का? मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे, मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे, नाश्त्याला आज होते घावणे, संजू दादा म्हणतो अरे आवणे पीर. वा वा. ऐक ना, आले आले इतकी कॉमेडी नको आपल्याला. फार मुश्किल ना डेट सापडली आहे त्यांची, लगेच जातील ते. अरे प्रीतम, तू का डोक्यावर पडलास का यार? तू ह्या ओट चाट्याबरोबर शिरीचं लग्न कसं काय लावू शकतोस यार? घरात काहीतरी जळण्याचा वास येतोय. हो. अरे माझा जीव चालतोय. साहेब आम्ही काय करवणे? शी,
जाणे जाणे बाहेर होणे चालते. अरे दाजी हे कोण होते? मेवणे मेवणे करतात माझे रक्षणे. हे नीट सांग ना कोण होते ते. बॉडीगार्ड होते माझे. अरे मग अशा उंगल्या करायच्याच ना तिकडे लोक आपल्याला मारायला येतील. दादा दादा याच्याशी लग्न करायचंय मी. अरे तू विसरलास का भर मंडपात ह्याच्या कनपट्टीला बंदूक लावून तू मला आणि श्रेयसला पळायला मदत केली होतीस. तो सीन सगळ्यांनी बघितला, पण त्याच्यानंतर याच्याबरोबर काय झालं हा सीन कोणीच बघितलं नाही. हा अरे ओट नंतर चाट काय झालं ते सांग. मी सांगतो. त्या दिवशी काय झालं, चुकीनं माझ्याकडनं खोटी पिस्तूल नेला गेली. याची आपल्या दिवाळीची फटाके फोडायची. मग आपल्या बाबांनी मला असं फटाक्यामध्ये रॅप केलं आणि पेटून दिलं. कुठून आवाज आले काय सांगू शकत नाही मी. दादा मी याच्याशी लग्न नाही करू शकत. बघितलं शिरीनचं माझ्यावर किती प्रेम आहे. शिरीन आय लव्ह यू शिरीन. दादा श्रेयस गेल्यानंतर बाळा रडू नको, आपल्याला कॉमेडी करायची आहे. नाही तर 1.5 वर्ष परत घरी. दादा ह्या सगळ्या काळात माझं कुणावर तरी प्रेम जडलं दादा. हा? आणि तेवढंच नाही तर मी लग्न सुद्धा केलं. काय देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. माझ्या ह्या जीवाची आग लागू दे काय. हो दादा हा? मी लग्न केलं. कोणणे 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 कोणणे. अरे काय अर्थ आहे या वाक्याला. अय, नीट बोल ना. कोण आहे तो? हा कोण आहे? मी सांगते. कोण? हा, तिने केलंय लग्न, मी थोडी केलं. DSP दिगंबर शंकर पाठक. चल आता सगळ्यांनी उठायचं, बापाचं दर्शन घ्यायचं आणि कल्टी मारायची. चला नमस्कार करू नका, चमत्कार दाखवतील. चला दुनिया गोल आहे, जिंदगी झोल आहे, आपल्याला नादा लागायचं नाही, आपला विषय खोल आहे. फार खोलात जाऊ नको, पाणी लागेल. ठीक आहे तू शिरीन सोबत लग्न केलंस. तुला काही प्रॉब्लेम? का मला परत बोल. तुला काही प्रॉब्लेम? तुला माझा आवाज ऐकू येतोय? तुला मी दिसतोय? आम्हाला सगळ्यांनाच तू पहिल्यापासून दिसतोय. पण तू खूप ऍडिशन घेतोस म्हणून आम्ही सगळ्यांनीच तुला इग्नोर केले. अरे पण मी आता गौरव मोरे थोडी आहे यार. मी सिरियस चाललोय. थोडं तरी सिरियसली घ्या ना मला. आत्ता सिरियसली घेणारच होतो, पण सिरियस झालं, कॅन्सल केलं आयडिया आम्ही. बरं ऐक ना, हे झालं कसं, हे सगळं घडलं कसं ते तर सांग. माझं दिग्यावर आधीपासून प्रेम होतं, हा? पण सुरेखामुळे आमचं जमलं नाही. आणि फ्रँकली माझ्याकडे ऑप्शनच नव्हता म्हणून मी तुला चूज केलं गौऱ्या. आणि सुरेखाने टांग दिली म्हणून आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केला. प्लॅनिंग प्लॅनिंग प्लॅनिंगची मेवनिंग. अरे काय अर्थ आहे या वाक्याला यार. तसं तर तू श्रेयस आहेस, याला तरी काय अर्थ आहे रे? हा बुरशी फकूर. ए बुरशी काय बुरशी, हिरो आहे मी. हा तो काळात आहेस ना. चूप बस ना जरा 2 मिनिटं. प्लॅनिंग काय केलं ते सांगा. मी सांगते. श्रेयसला सायनसचा त्रास होता. मग तू का नागान बोल. शट अप. श्रेयसला सायनसचा त्रास होता, तो सारखा इन्हेलर वापरायचा. सारखं त्याचं तोंडुकडे राहायचं आणि तोंडुकडे राहिल्यामुळे त्याच्या तोंडात झुरळ जायची. सकाळी चूळ भरली की 32 झुरळाची अंडी बाहेर पडायची. मेवणे मेवणे काय झाले इन्हे लरचे. नंतर त्याच्या इन्हेलर मध्ये आम्ही मिश्री टाकायला सुरुवात केली. काय. आणि म्हणूनच श्रेयसच्या नाकातनं रक्त यायला लागलं. अरे तुला पिक्चर मध्ये डॉक्टर दाखवलंय का? तू इनहेलर मध्ये मिश्री टाकशील? तरीच म्हटलं त्या मिश्रीमुळे या तळवळकाच्या नाकात वळवळ कर. आम्ही त्यात एवढी मिश्री घातली की तू मेलास. आता दिग्या दारू पितो, सिगरेट ओढतो आणि दिग्या चीन सुद्धा आहे.
नीच सुद्धा आहे. नीच सुद्धा आहे. वा वा. श्रेया हा नाही तुला नाही याला हा श्रेया मोठं गेम झालं यार. सगळे चिटिंग करता तुम्ही सगळे चिटिंग करता तुम्ही सगळे मला नाही खेळायचं जा तिकडं. ए घुशी पकूर. अरे एकदा तर ऋषी कपूर म्हण रे. अरे तुम्ही म्हटलं असतं पण तुझं तोंड बघितलं ना त्याचं मूडच जातो. नाही खरंय पण तू कशाला आलास फाटक्यात पाय घालायला रे हा. हे बघ शिरीन आपली आहे कळलं का. मेवणे 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 51 नंतर येतात. 52 हा ए फुंतरू आता ना आमची प्यारवाली लव्ह स्टोरी सुरू झाली. आम्ही बोटामध्ये रिंगा घातल्या आणि आम्ही गुरुसमोर जाऊन 7 फेरे घेणार आहे. श्रेया किती घेणार आहे. 7 फेरे घेणार आहे. त्यामुळे तुझ्या प्रेमाचा मी चेकमेट केलंय. ते एरे पैसा बसते का बघा ना रिदम मध्ये. नाही ते हुंड्यामध्ये तुम्ही देणार होतात ना पैसे. अरे कुठं हुंडा इथं जर खाला पैसे नाही हुंड्याचे पैसे कटून देऊ. जर कशाला खाता मेवणे मेवणे. नदीत उडी टाकून बंद करा पोहणे. वा. अरे जरा गप्प सारे काय भिकारपणा लावलाय. हा? शिरीन सगळं काय चाललंय ग. श्रेयस जेव्हा तुझ्या नाकातनं रक्त येत होतं ना हा. तेव्हा मी माझ्या मनाला खूप विचारलं की माझ्याकडे असं काय आहे जे मी तुला देऊ शकेन. आणि माझ्या मनातनं एकच आवाज आला काय दगा. शिरीन हे सांग ना तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून सांग ना शिरीन. सॉरी बच्चू समोर शिळा पाव असताना डार्क चॉकलेटचा मोह नाही आवरू शकले. कळलं तुला डार्क चॉकलेट बोलली. तुला शिळापा बोलली हे कळलंय का तुझ्या डोक्यात? अय्यो, आता आम्ही एक होणार आहोत. अरे नाही आता आम्ही डबल सीट जाणार आणि 1 वर्षाने सीट काय ट्रिपल सीट. शिरीन आणि गुरुसारखं याने जर तुझ्यापासून असं तोंड फिरवलं तर. अय, 1 मिनिट थांबा तुम्ही सगळेजण. मी ह्या शिरींच्या चक्करमध्ये पहिल्या भागातून माझं लग्न राहिलंय सर. हा माझ्या लग्नाचं बघा ना काहीतरी. हा? मेवणे मेवणे लग्ने रकडणे. तू बोललो का. थांब 2 मिनिटं थांब जरा. महत्वाचा विषय चालू आहे सर. मी काय म्हणतो पार्ट 2 मध्ये माझं लग्न तेजस्विनी पंडित बरोबर होते असं दाखवा तुम्ही. मग तिला घेऊन मी हनीमूनला काश्मीरला जाईल सर. म्हणजे तेजस्विनी थंडीत. पाठीवर मारेल मी. अरे मित्रांनो हे बघा काय अरे टीव्हीवर संजय जाधव सरांनी अभिनय केलेला सूरसपाटा पिक्चर लागलाय. काय हो म्हणजे इथे म्हणजे पण इथे पण दाखवणार हो आहेत तो? पडद्यावर दाखवणार आहे. अरे बाप रे. अरे नाही रे 1 मिनिट थांबा मी आलो. अरे पिक्चर लागलाय पडद्यावर आहे. स्किटला एंड न सापडणे त्यामुळे सूर सपाटावर पंच मारणे.